अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणी आज दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे। बिंद्रे हत्या प्रकरणातील आरोपीला आज पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। अश्विनी बिंद्रे हत्येप्रकरणी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आलेलं होतं। अश्विनी यांचं अपहरण, हत्या आणि हत्येचे पुरावे नष्ट करण्याचे आरोप कुरुंदकरवर सिद्ध झालेत। तसंच कुंदन भंडारी आणि आरोपी महेश फळणीकर याला मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आहे। या तीनही दोषींना पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। त्यामुळे पनवेल कोर्ट या दोषींना काय शिक्षा सुनावते याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। तर अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरण नेमकं काय आहे पाहूया। 11 एप्रिल 2016 ला अश्विनी बिंद्रेंचा खून करण्यात आला। 14 जुलै 2016 ला मिसिंग कंप्लेंट दाखल करण्यात आली। 4 ऑक्टोबर 2016 ला उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली। 27 ऑक्टोबर 2016 ला टीम नियुक्त करून तत्काळ अहवाल दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। 31 जानेवारी 2017 ला अभय कुरुंदकरवर बिंद्रेंचा खुनाचा गुन्हा दाखल झाला। मृतदेहाचे वूड कटरनं तुकडे करून वसईच्या खाडीत फेकल्याचं उघड झालं। गुन्हा दाखल झाल्यानंतर 8 महिने कुरुंदकर नोकरीवरून गायब होता। तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांची बदली झाली। नोव्हेंबर 2017 ला कुरुंदकरला सन्मानानं ठाणे पोलीस अधीक्षकांनी हजर करून घेतलं। माध्यमांनी दखल घेतल्यानं पोलीस प्रशासनावर दबाव वाढला। 7 डिसेंबर 2017 ला पदावर असताना कुरुंदकरला अटक झाली। राजेश पाटीलला 10 डिसेंबर 2017 ला अटक झाली। कुंदन भंडारी, महेश फळणीकर या दोघांनाही अटक झाली। 28 फेब्रुवारी 2018 ला अश्विनी बिंद्रेंचा खून झाल्याचं उघड झालं। 1 मार्च 2018 ला खुनाचा गुन्हा नोंदवला गेला। 19 मे 2018 ला चार्जशीट दाखल झाली। कुरुंदकरसह 4 आरोपी 7 वर्षांपासून न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। आतापर्यंत 84 साक्षीदार तपासले गेलेत। मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हा दोषी ठरवण्यात आलाय। राजू पाटीलची निर्दोष सुटका झाली आहे।